नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांचा वाढदिवस पत्रकार संघात करण्यात आला. उत्साहात साजरा. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ गर्दे यांचा वाढदिवस पत्रकार संघाच्या भवनात आज उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अध्यक्ष मनोज भाऊ गर्दे यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. दरम्यान उपस्थित पदाधिकारी व पत्रकार बांधवांनी त्यांच्या सामाजिक व पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करीत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकार संघ मजबूत ठेवण्यासाठी त्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका घेतली असल्याचे मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी सांगितले. दरम्यान यावेळी पुष्पफूल, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आजच्या वाढदिवसा कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांमधील एकोपा आणि सलोख्याचे वातावरण दिसून आले. कार्यक्रमाचे आयोजन धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते. दरम्यान यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्वजण त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी जमलेलो आहोत. गेल्या 30 वर्षापासून तर त्यापेक्षा आधीच्या काळापासून मी पत्रकारितेत काम करत असताना कधी कधी छोट्यातला छोटा माणूस, लहानातला लहान व्यक्ती, तो आपल्याला खूप काही शिकवून जातो, समजून जातो. गेल्या 7 वर्षापासून ते 8 वर्ष गेल्या 8 वर्षापासून इथं खानदेश मैदान परिवाराशी जोडला गेलो. त्यातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिव्होशन काय असतं. आपल्याला एखाद्या गोष्टीत सक्सेस दिसतो, त्या सक्सेस मागचा हार्डवर्क जे काही ते तर म्हणून भरपूर तुम्हाला शिकायला मिळेल. अगदी जेवणाच्या वेळापासून ते प्रत्येक बातमीच्या वेळापर्यंत प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष असतं आणि वेळेच्या आत सर्व आटवायचं आणि बातमीचा सेन्स असणं महत्त्वाचं आहे. मग अशी प्रकाशनातून लिखित हे खूप छान लिहितात. ते लिहिण्यामागची जी प्रेरणा असते ना, बरं का, त्याच्या मागचं हेड जे असतं ते महत्त्वाचं असतं. मला वाटतं मी म्हणून म्हणून त्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळालो. भले मी विद्यार्थ्यांना खूप शिकवतो, तो भाग वेगळा, पण ते पुस्तकातलं असतं. एक आपण जे काही जे वर्तमानपत्र असतं त्यात लिहिणारा प्रत्येक व्यक्ती जो असतो तो दररोजचा लेखक असतो. तो रोज नवीन काहीतरी लिहित असतो. सुरुवातीच्या काळामध्ये मनोभाऊंच्या माध्यमातून मला काहीतरी शिकायला मिळालं. त्याच्या आधी अशोक जैन, स्वर्गीय अशोक जैन यांच्या माध्यमातून शिकायला मिळालं. नंतर आशुतोष जोशी, नंतर चौरस या भैया, त्या सर्वांच्या माध्यमातून काही ना काही शिकत गेलो. म्हणून म्हणून मला एक मोठा स्पेस जो काही तो मिळाला. 2 गोष्टींचा, एक आयडेंटिटीचा आणि एक लिखाणाच्या स्पेसचाही मिळाला. दोघांना एक वाढदिवसानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.